मेहकर मतदारसंघातील इच्छुक उमेदवार भैयासाहेब पाटील यांनी गणराय आपल्या दारी हा उपक्रम राबवून जनमानसांच्या जाणून घेतल्या समस्या। मेहकर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार भैयासाहेब पाटील यांनी गणराय आले आपल्या दारी हा उपक्रम राबवून जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या। श्री गणेश हे सुखकर्ता दुःखहर्ता आहेत, विघ्नहर्ता आहेत। गेल्या 15 वर्षात मेहकर मतदारसंघात जो विकास झाला नाही तो विकास करण्याच्या दृष्टीने गणराय आपल्या दारी आले असून शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळावा, तसेच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा व मेहकर विधानसभेतील सर्व नागरिकांचे विघ्न हरावे असे साकडे भैयासाहेब पाटील यांनी गणरायासमोर घातले आहे। भैयासाहेब पाटील लोकांपर्यंत जा, लोकांच्या समस्या ऐकून त्यांच्या अडचणी कशा होतील। या मतदारसंघात गेल्या 15 वर्षांमध्ये ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या गणरायांनी सांगितले की तुम्ही जाऊन त्या बघा याची दिवे काय असेल काय नाही आणि त्यानुसार आपल्याला ज्या उपाययोजना करता येईल त्या कराव्या। या सगळ्यांचं साकडं आम्ही गणरायांपर्यंत केलेलं आहे। आपल्या वतीने त्या निश्चित आम्ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये साक्षात गणराया आपल्या दारी आलेले आहेत आणि या गणराया हा सुखहर्ता दुःखहर्ता म्हटलं जातं। या गणराय साक्षात आज मेहकर लोणार मतदारसंघातील ग्रामीण जनता, नागरिक, इथल्या सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला यांच्याकडे साक्षात गणराया आपल्या दारी आमच्या माध्यमातून आम्ही गणरायांना आपल्यापर्यंत घेऊन येतो आहे। या मतदारसंघातील ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, जो विकास या 15 वर्षामध्ये झाला नाही त्या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहे। कर्जमाफी अजून पहिली कर्जमाफी झाली नाही, पहिल्या कर्जमाफीत अपात्र केल्या गेले, दुसऱ्या कर्जमाफीमध्ये अपात्र केल्या गेले। असे जे अपात्र असलेले शेतकरी आहे या शेतकऱ्यांना या सरकारने त्यांना पात्र करून त्यांची कर्जमाफी त्वरित देणे आवश्यक आहे। पीक विमा जो प्रलंबित आहे त्यासाठी शेतकऱ्यांचे पोर उपोषणाला बसून राहिले, चक्काजाम करतायत, आंदोलनं करतायत। विद्यार्थ्यांच्या सोयी सवलतीसाठी इथले बसस्टँड आहे, त्या बसस्टँड अजूनही याची इमारत पूर्ण नाही, इथं निवारा नाही। यासाठी या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही साक्षात गणरायांना साकडं घालणार आहे।